आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्याचे आपण हे दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित। 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लढताना ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। हुतात्म्यांना अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे। 1955 मध्ये झालेल्या या घटनेदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 106 आंदोलक हुतात्मा झाले होते। या घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक तीव्र झाली होती। 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, पण पुढे हे बलिदान विस्मरणात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र लढा स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी सरकारकडे मागणी करून महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला। त्यानुसार राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2000 पासून हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली। हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून फ्लोरा फाउंटन परिसरामध्ये 1965 साली हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित। पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी आता हे अभिवादन या हुतात्म्यांना केलं जात आहे। राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात असंतोष होता, मात्र सामान्यांना महाराष्ट्रातील जनतेला मुंबईसह महाराष्ट्र हवा होता। 21 नोव्हेंबर 1956 या दिवशी फ्लोरा फाउंटन परिसरात या मागणीसाठी विशाल मोर्चा निघाला होता। या ठिकाणी हुतात्म्यांना आता अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहे। एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय। पोलिसांकडून मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून या ठिकाणी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या चळवळीसाठी ज्यांनी आपले बलिदान दिलेलं आहे, ज्या आंदोलकांनी बलिदान दिलेलं आहे, त्यांच्या हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। काल उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन आदरांजली वाहिली। मुंबईतील हुतात्मा चौकातील आपण हे दृश्य पाहतोय। तर आज सकाळी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। आजचा हा महत्त्वाचा दिवस 21 नोव्हेंबर हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। त्यांच्यासोबत या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा उपस्थित, पोलीस महासंचालक उपस्थित। हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे। तर काल रात्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, पुष्पहार अर्पण केला। त्यांच्यासोबत अनेक नेते हे रात्री 11 वाजता उपस्थित होते। तर आता आपण ही सकाळची दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्याचे दृश्य।
हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्राच्या चळवळीसाठी ज्यांनी आपली प्राण या ठिकाणी लावले त्यांना, त्या हुतात्म्यांना या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.